चला तर मंडळी, महाशिवरात्रीला एकच एक उसळ खावं बोर वाटत आहे. आज मी तुम्हाला साबुदाणा आणि बटाटा एकत्र मिक्स करून मस्त अशी रेसिपी करून दाखवणार आहे. इथे अर्धी वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला वरईसुद्धा घ्यायचं आहे, म्हणजे भगर घ्यायचं आहे. दोन्ही आपल्याला पाण्यामध्ये छान धुवून घ्यायचं आहे. 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे. परत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि 3 ते 4 तास आपल्याला भिजवायला ठेवायचं आहे. आता त्यामध्ये आपल्याला बटाटासुद्धा टाकायचा आहे. आता आपला मस्त साबुदाणा आणि भगर छान भिजलेलं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचा आहे. जो अर्धा बटाटा होता ना, तो त्याचे आपल्याला छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं. 3 ते 4 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि त्यामध्येच आपल्याला 2 चमचे दहीसुद्धा टाकायचं आहे. थोडं पाणी टाकायचं आणि मिक्सरचं झाकण बंद करून आपल्याला मस्त गर असा फिरून घ्यायचा आहे, म्हणजे त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. बघा, आपली अशी मस्त छान अशी पेस्ट झालेली आहे आणि एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. वाटण आपलं मस्त झालेलं आहे आणि त्यामध्ये जर थोडे तुकडे राहिले असेल बटाट्याचे तर ते तुम्ही बाजूला काढून घ्यायचे. आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. निर्लेकच्या तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि पुसून घ्यायचं आहे. बॅटर आपल्याला पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम तव्यावर आपल्याला टाकायचं आहे. हे उपासाचे घावणे अतिशय सुंदर लागतात, कारण आपण नेहमी साबुदाण्याचा उसळ करतो, परंतु यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करायचं आणि वरची बाजू मस्त होऊ द्यायची आहे. वरची बाजू थोडी झाली की मग थोडंसं तेल टाका किंवा तुम्ही तूपसुद्धा त्यावर टाकू शकता आणि दोन्ही बाजूनी मस्त आपल्याला पलटून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही भाजाल तेवढा तो क्रिस्पीसुद्धा होऊ शकतो आणि दोन्ही साईडनी छान झाल्यानंतर आपल्याला जाळीवर काढून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपण घावणे केलेले आहे आणि हे घावणे तुम्ही नुसतेसुद्धा खायला खूप छान लागतात किंवा तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता, नाहीतर दह्यासोबतसुद्धा अतिशय सुंदर लागतात. नक्की करून बघा. आणि महाशिवरात्रीला जर तुम्ही असे घावणे जर कराल ना, घरातले लहान मुलंसुद्धा उपवास करतील, कारण नेहमीच आपण वडे करतो किंवा उसळ करतो, पण हे घावणे अतिशय सुंदर लागतात आणि पोटभरीचा असा नाश्ता आहे. दह्यासोबत छान लागतो किंवा तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा खाऊ शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा. धन्यवाद.